जय भीम. गुरुवार दिनांक 29 जुलै 2021. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख वाचत आहे. लेखाचं शीर्षक आहे वर्षावास, धम्माचरणास अनुकूल कालावधी आणि त्याचे लेखक आहेत प्राध्यापक उषा काळे. वाचनाला सुरुवात करतो. यथापि रुचिर पुफ वनवंत सुगंधक एवम सुभाषिता वाचा सुफला होती कुब्बतो. ज्याप्रमाणे सुंदर आणि रंगीत फूल सुगंधामुळे उपयुक्त ठरते, त्याप्रमाणे तथागतांच्या वाणीचे सुभाषितांचे आचरण केले तर ते फलदायी ठरते. पुफ्फवगतील ह्या धम्म पदाप्रमाणे वर्षावासाचा काळ धम्माचरणास अगदी अनुकूल असा आहे. या वर्षी दिनांक 24 जुलैला आषाढी पौर्णिमा होती. या दिवशी 2500 वर्षापूर्वी तथागतांनी आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाची दीक्षा पंचवर्गीय भिक्खूला दिली होती. पुढे अनेक राजे रजवाडे, धनिक व सामान्यांनी या मार्गाचा स्वीकार केला. 45 वर्ष तथागत व त्यांचा भिक्खू संघ धम्माचा प्रचार पायीच करीत होते. परंतु वर्षाच्या काळात म्हणजेच पावसाळ्यात या भिक्खूंना धम्मप्रचारासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जाताना अनेक अडचणी येत होत्या. त्यांच्या अंगावरील चिवर ओली होत. कोणी भिक्खू आजारी पडत, वयोवृद्ध भिक्खू मागे पडत. भोजनाच्या वेळेपर्यंत दुसऱ्या गावी पोहोचला नाही तर त्यांना उपवास घडे. तथागतांनी भिक्खूसाठी कडक नियम तयार केले होते. भिक्खूंनी कोणत्याही मोहाला बळी पडू नये, मालमत्ता धारण करू नये, म्हणून एकच चिवर वापरण्याचा नियम तथागतांनी घातला होता. भिक्खूंचे मन सदैव जागृत राहावे म्हणून भिक्खूंनी एकदाच तेही सूर्य माथ्यावर येण्यापूर्वी भोजन करण्याचा नियम घालून दिला होता. तसेच भोजन हे भिक्षा मागूनच केले पाहिजे. या कारणामुळे वृद्ध भिक्खू पावसाळ्यातच जेव्हा दुसऱ्या गावी जायला निघायचे तेव्हा गाव दूर असले तर ते वाटेत थकून जायचे. सूर्य माथ्यावर येण्याच्या आत ते इप्सित स्थळी पोहोचले नाहीत तर त्यांना उपवास घडत असे. विकाल भोजना वेरमणी म्हणजेच अवेळी भोजन न करण्याचा नियम तथागतांनी नियम केलेला होता. एकच चिवर वापरण्याचा केल्यामुळे भिक्खूंना नग्न अवस्थेत स्नान उरकून घ्यावे लागत असे. त्यामुळे ते टीकांचे धनिक होत. भिक्खू संघाच्या अशा अनेक अडचणी महाउपासिका विशाखाच्या लक्षात आल्या. म्हणून तथागत जेव्हा श्रावस्तीला आले तेव्हा तिने तथागतांना 8 वर मागितले होते. त्यापैकी पहिला वर आहे. नंबर 1. वर्षावासाच्या काळात भिक्खू संघाला आजन्म चिवरे द्यावीत. नंबर 2. विहारात दाखल झालेल्या. नंबर 3. विहारातून बाहेर जाणाऱ्या. आणि नंबर 4. आजारी भिक्खूंना. नंबर 5. रुग्ण भिक्खूंची शुश्रूषा करण्यासाठी भिक्खूंना भोजनदान द्यावे. नंबर 6. आजारी भिक्खूंना औषधे. नंबर 7. भिक्खू संघाला खीर. व नंबर 8. भिक्खूंनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत. असे ते 8 वर होते. हे वर मागण्याचे कारण तथागतांनी विचारले तेव्हा विशाखेने स्पष्टीकरण दिले की विहारात दाखल झालेल्या भिक्खूंना लांबच्या गावाचा मार्ग अपरिचित असल्यामुळे गावात पोहोचायला वेळ झाला व त्यांना भिक्षा उपलब्ध होईलच असे नाही. भिक्खूंना आवश्यक अन्न मिळाले नाही तर ते आजारी पडतील, त्यांचा आजार वाढेल आणि त्यात त्यांचा अंत होईल. रुग्ण भिक्खूंना औषध प्राप्त झाले नाही तर त्यांचा आजार वाढेल व कदाचित त्यांचा अंतही होईल. रुग्ण भिक्खूंची सेवा करणाऱ्या भिक्खूंना भिक्षा मागायला बाहेर पडता येणार नाही, त्यामुळे त्या भिक्खूला उपास घडेल. नग्नता ही अपवित्र व किळसवाणी असते म्हणून या भिक्खूंनींना वर्षाकालात आजन्म चिवरदान करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. एवढे स्पष्टीकरण केल्यानंतर तथागतांनी तिचे वर मान्य केले. तसेच काही भिक्खूंच्या सांगण्यावरूनही तथागतांनी आपल्या नियमात शिथिलता आणली. त्यांच्या कडकपणा कमी केला. त्या शिथिल नियमांचा एक भाग म्हणजेच वर्षावास होय. वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पावसाळा. पावसाळ्याच्या काळात भिक्खूंनी गावोगावी न जाता एके ठिकाणी थांबून उपासकांना धम्म श्रवण करण्यास बोलवून घेणे. अर्थात हा वर्षावास साधारणपणे आषाढ पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विन पौर्णिमेला समाप्त होतो. यावर्षी 24
यावर्षी 24 जुलै ते 20 ऑक्टोबर हा 89 दिवसांचा वर्षावासाचा कालावधी आहे. म्हणजेच धम्माचरण करण्यास अगदी अनुकूल असा कालावधी आहे. हा काळ म्हणजे उपासकांनी भिक्खूंच्या वाणीचे म्हणजेच तथागतांच्या धम्माचे श्रवण व आचरण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न होय. यथापि पुफ रासरा सिंहा करिया माला गुणे बहु एवम जातेन सच्चेन कत्तब कुशल बहु. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे फुलांच्या राशीपासून पुष्कळ माळा तयार करता येतात, त्याचप्रमाणे जन्मास आलेल्या व्यक्तीने खूप कुशल कर्म करावीत. पंचशिलेचे अष्टांगिक मार्गाचे पारामिताचे आचरण करणे म्हणजेच कुशल कर्म होय. राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, चोरी, लबाडी, क्रोध, हिंसा, व्यभिचार, मद्यपान, असत्यवाणी या सर्व विकारांना तथागतांनी मार असे म्हटले आहे. वारंवार भिक्खूंच्या वाणीतून या माराच्या दुष्परिणामाची कारणमीमांसा ऐकून नक्कीच आपल्या मनावर त्याचा योग्य परिणाम होऊन त्या गोष्टी न करण्याकडे कल होईल. या कालावधीत भरकटलेल्या मनावर नियंत्रण आणणे शक्य आहे. मनोपुब्बगमा धम्मा मनोसेठा मनोमया म्हणजे मन. सर्व प्रवृत्तीच्या अग्रभागी असते मन. सर्व गोष्टीचे प्रमुख कारण आहे. सर्व प्रवृत्ती वाईट अथवा चांगल्या मनोमयी म्हणजे मनामुळेच घडतात. सर्वसामान्य व्यक्तीला हे सर्व कसे घडून आणावे, याचे पालन कसे करावे असा प्रश्न पडेल. पण दैनंदिन व्यवहारात क्रोध, राग, द्वेष या भावना प्रबळ असतात. पती पत्नी एकमेकांशी बोलताना नेहमीच असे प्रवाद घडतात. तेव्हा त्या ठिकाणी त्या दोघांनी सामंजस्याने एकमेकांना समजून घेतले तर क्रोधाची, रागाची भावना नियंत्रित होईल. जेवताना एखादा पदार्थ आवडला तर पोटाला तडस लागेपर्यंत तो खाण्याची आपणास सवय असते. त्यावरही नियंत्रण आणणे या कालावधीत शक्य आहे. तथागतांचा भिक्खूंना आदेश होता की त्यांनी आजन्म एकच वेळ भोजन घ्यावे व तेही सूर्य माथ्यावर येण्यापूर्वी. दिवसभर श्रवण धम्मोपदेश करावा व रात्रीच्या वेळेस फक्त दूध किंवा फलाहार घेऊन चिंतन मनन करावे. त्याप्रमाणेच भिक्खूंचे आचरण असते. भिक्खू हे समाजातून निर्माण होत असतात, परंतु धम्माची सेवा करण्याचे त्यांनी व्रत घेतलेले असते. त्यासाठी ते आजन्म एकाच रंगाची काषाय वस्त्रे परिधान करीत असतात व एकच वेळ भोजन करीत असतात. समाजाची सेवा करण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करतात. आपले आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक, वैभव यापासून दूर जातात. उपासकांनी या भिक्खूंसारखे काही दिवस जीवन जगून बघण्याचा आणि त्या अनुषंगाने धम्म आचरणाचा प्रयत्न करावा. याची अवडंबर अथवा स्तोम अजिबात होता कामा नये. हा काही उपासकांना तथागतांनी सांगितलेला मार्ग नाही. फक्त भिक्खू असे जीवन जगतात हे जवळून पाहण्याचा व आपल्या भरकटलेल्या मनावर नियंत्रण आणण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न आहे. दररोज 3 वेळा जेवण केल्याने शरीरावर होणारा दुष्परिणाम व 1 वेळा जेवण केल्याने होणारा सुपरिणाम याची लगेच तुम्हाला प्रचिती येईल. 1 वेळ जेवल्याने शरीराला जो हलकेपणा येतो त्यामुळे शरीराला जडणाऱ्या व्याधी जसे सांधेदुखी, सुस्ती, आळस ह्या आपोआपच दूर पळतात. मांसाहार वर्ज्य केल्यामुळे आपोआपच प्राणीमात्रा, बदल, दया, करुणा ह्या भावना म्हणजेच कुशल कर्म निर्माण होतात. आणि या काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन बहुतेक ठिकाणी होते. त्याचे मनन चिंतन करण्याचा प्रयत्न करावा. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी 20 वर्षे अभ्यास करून हा अनमोल ग्रंथ लिहिला व त्याची प्रस्तावना लिहिताना त्यांचे महापरिनिर्वाण झाले. उपासकांनी या उपकाराची जाणीव ठेवून या ग्रंथाचे वारंवार वाचन करावे. शरीरासाठी 2 वेळचे अन्न आवश्यक आहेच, पण जिभेचे चोचले पुरवण्याच्या उद्देशाने हेतूने आपण अतिरिक्त आवश्यकतेपेक्षाही अधिक खाण्याचा प्रमाद करीत असतो. त्यामुळे उतार वयात अनेक व्याधी जडतात. तेव्हा या प्रमादापासून संरक्षण किंवा संयमित होण्यासाठी देखील वर्षावास अनुकूल असा आहे. आपल्यात उपास म्हटले की दिवसभर उपाशी राहून रात्री जेवणाची प्रथा आहे, परंतु त्यामुळे शरीराला
उपायापेक्षा अपाय होण्याची दाट शक्यता असते. जसे की शरीराला जडत्व येते आणि रात्री भरपूर जेवण केल्यामुळे झोप लवकर येते. मनन चिंतन वाचन करावयाचे राहून जाते. मनन चिंतन वाचन केल्यानेच तर मनावर संस्कार होतात. तसेच सकाळी 6 ते 12 या कालावधीत शरीराला अन्नाची आवश्यकता अधिक असते. याचे कारण निसर्ग नियमाप्रमाणे सकाळी पोट रिकामे होते, त्यानंतर भूक लागते. भुकीच्या वेळी शरीराला अन्न मिळाले तर डोकेदुखी, जळजळ हे विकार उद्भवत नाहीत. तसेच वेळेत अन्न मिळाल्यामुळे शरीरात दिवसभर काम करण्याची ऊर्जा निर्माण होते. म्हणून तथागतांनी सूर्यमाथ्यावर येण्यापूर्वी भिक्खूंना भोजन करावयास सांगितले असावे. सायंकाळी फलाहार किंवा दूध घेतल्यावर शरीर हलके राहते. थोडक्यात वर्षावासाच्या कालावधीत भिक्खूंच्या आचरणाचा म्हणजे भोजनाचा प्रयोग करून बघितला तर नक्कीच कुशल कर्म केल्याचा आनंद मिळेल. ज्यांना शुगरची समस्या असेल तसेच लहान मुलांनी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये. साधारण 40 पुढील व्यक्तींनी हा प्रयोग करून पाहावा. नक्कीच आहारावर नियंत्रण आल्याने मन संयमित होईल. प्रयोग अर्ध्यावरच किंवा 8 दिवसातच कोलमडतो असे वाटते तर त्यात वाईट वाटून घेण्याचे किंवा अपराधी वाटण्याचे काहीच कारण नाही. पण वाचन चिंतन मनन मात्र दररोज कराव्यास पाहिजे. मनुष्य हा जन्मजात स्वैर असतो आणि त्याला वळण लावण्याचे काम धम्म करतो. चला तर बांधवांनो, या 3 महिन्याच्या कालावधीत आपण धम्माप्रमाणे आचरण करून आपल्या मनाला वळण लावण्याचा प्रयत्न करूया. वर्षावासाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. भिक्खू संघाला त्रिवार वंदन. हा लेख इथे संपलेला आहे. माझा व्हिडिओ यानंतर बघण्यासाठी ऐकण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.